नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल आयोगाचा पेपर आपला 31 मे ला झाला होता आणि चांगली गोष्ट म्हणजे कालच आयोगाने रात्री 10 वाजता त्यांची पहिली आन्सर की सुद्धा काय केलेली आहे, रिलीज केली आहे. जेव्हा समजतंय की आयोग आता काय झालेला आहे, तत्पर झालेला आहे. जसं आपले माननीय मुख्यमंत्र्यांनी काय दिल्या होत्या, काही निर्देश दिलेत आयोगाला, त्या आयोगाच्या त्या निर्देशावर आयोग काम करते असं दिसायला लागलेलं आहे. म्हणजे याच्यावर पुढे जाऊ आपण अपेक्षा करू शकतो की आयोग चांगले चांगले निर्णय घेईल. लवकरात लवकर काय कर सेकंड आन्सर की पण काय पब्लिश करेल आणि रिझल्ट सुद्धा लावेल एका महिन्याच्या आत, अशी अपेक्षा आहे आपल्याला, की जेणेकरून मुलांना एक दिशा क्लिअर होईल की आपण मेन्स अभ्यास करायचा आहे की नाही. का तर मुलांचं असं होतं की मुलांना 3 महिने माहितीच नसतं माझं प्रिलिम्स होणार आहे की नाही, मी मेन्सला क्वालिफाय होईल की नाही. सो आयोग मे बी याच्यावर काही करून थोडासा विचार करेल. आज आपण चर्चा करूया राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो. मी हा जो व्हिडिओ बनवतोय तो घाई मध्ये बनवत नाहीये, मी याच्यामध्ये डिटेल सर्व घेतलेला आहे. ओके, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की क्लिअर होऊन जाईल की आपल्याला मेन्सचा अभ्यास करायचा आहे की नाही. आणि याचे काही मी प्रूफ देतो. माझे व्हिडिओ आजही काय आहेत, अवेलेबल आहेत युट्यूब चॅनलला. मी गेल्या वर्षीचा आपला 9 नोव्हेंबरला जो 2025चा जे आपला राज्यसेवेचा पेपर झाला होता त्याचा कट ऑफ मी सांगितला होता 115 +- 2. किती सांगितलं होतं? 115 +- 2 आणि तो कट ऑफ लागलेला आहे. किती कट ऑफ लागलेला आहे बघा? 100 आय थिंक सो 116चा कट ऑफ लागलेला आहे. मी 115 +- 2 सांगितलं होता. तुम्ही जाऊन कट ऑफ व्हिडिओ बघू शकता. सो थोडासा विश्वास ठेवा. मी हा कट ऑफ मी आन्सर की आल्यानंतरच काय करतोय, अपेक्षित म्हणतो ना काय करतोय, मी प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हा अंदाज मला चुकू पण शकतो, पण मी एक सांगतो की ह्या रेंजच्या खाली पण येऊ शकत नाही, ह्या रेंजच्या पण वरती जाऊ शकत नाही. त्यासाठी काही मी तुम्हाला पुरावे पण सांगणार आहे. सो आपण वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. काही बघा मी असेही अनुभवले या 2 दिवसामध्ये. मी स्वतः पेपर दिलाय मुलांना, हेही लक्षात ठेवा. ओके, माझा स्कोर मी तुम्हाला नंतर सांगेनच. ओके, सो काय म्हणतोय, ह्या 2 दिवसामध्ये एवढे हाईप करून ठेवले ना, म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये आपले जे काही म्हणजे म्हणतात ना, एक फेमस क्लासेस म्हणू शकतो, एक नामांकित क्लासेस म्हणू शकतो, ह्या लोकांनी तर काहींनी कट ऑफ तर म्हणतात ना 105 115 सांगून ठेवलेला आहे. म्हणजे पहिली गोष्ट, हे लोक तर एक्झामला जात नाहीत, पेपर तिथे म्हणतात ना ते फील करत नाहीत, प्रेशर काय असतं फील करत नाही, आणि पेपर झाल्यानंतर सांगतात की हा क्वेश्चन बरोबर होता, हा क्वेश्चन तुम्ही सहज करू शकला असता, हा क्वेश्चन सोपा होता, हिस्ट्री सोपा होता, हे सोपं होतं, ते सोपं होतं. ओके, सो त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. मी आज जे सांगणार आहे तुम्ही त्याच्यावर तुमचा जर स्कोर येत असेल, त्या दरम्यान असेल, +- मध्ये असेल, तर तुम्ही राज्यसेवा मेन्सला काय करा, सुरुवात करा, जागा नक्की वाढणार आहे. ओके, तर पहिली गोष्ट पेपर कसा होता. ओके, पेपर कसा होता तर मी पहिल्या याच्यामध्ये सांगतो, मी स्वतः पेपर दिलाय म्हणून. हा टफ होता पेपर, आणि ह्या 5 वर्षामधला हा पेपर काय होता, एक्स्ट्रीम टफ होता. ओके, का याच्यामध्ये आयोगाने मायनर चेंज केलं होतं. 2025च्या जागी 2026 केलं होतं, 20च्या जागी 21 केलं होतं. म्हणजे असे काही मायनर चेंजेस आहेत. म्हणजे 25च्या जागी 26 केलं होतं आणि 20च्या जागी काय केलं होतं, 21 केलं होतं. कराचीच्या जागी म्हणजे ग्वादरच्या जागी कराची केलं होतं. म्हणजे असे काही मायनर चेंजेस आहेत. त्यामुळे हा पेपर काय बनतो, डिफिकल्ट बनतो. आणि काही क्वेश्चन तर मुलांच्या म्हणतात ना आवाक्याच्या बाहेरचे होते. फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये तो पेपर कसा होता, डिफिकल्ट होता. त्यातले कोणते 2 सेक्शन कठीण होते मी ते तुम्हाला सांगतो. कोणते 2 सेक्शन कठीण होते, तर पहिली गोष्ट म्हणजे हिस्ट्री. पहिली गोष्ट कोणता, हिस्ट्री हा काय होता, कठीण होता. सर्वात कठीण म्हणू शकतो आताच्या ह्याच्यामध्ये हिस्ट्री. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही इन ॲव्हरेज 8 जरी स्कोर केला असेल, किती 8, कारण का 7 क्वेश्चन तर करण्यासारखे नव्हते, ते मॅच फॉलोइंग वगैरे होते, पेअरचे होते. तर 8 जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही म्हणतात ना ऍव्हरेज मध्ये आहात. एक सायन्स 20 क्वेश्चन मधले 20 क्वेश्चन होते सायन्सचे, तर त्याच्यामध्ये फक्त 10 क्वेश्चन पण मी म्हणेन की हार्डली डुएबल होते. अदरवाईज ते पण तुमचे म्हणतात ना लागण्यासारखे नव्हते. एकही क्वेश्चन ट्रेडिशनल विचारले नव्हता. फॉर एक्झाम्पल साऊंड, लाईट, प्लांट क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशन, याच्यावर एकही क्वेश्चन नव्हता जे की मुलांचे स्ट्रॉंग पॉईंट असतात. सो हे 20 क्वेश्चन आणि हे 15 क्वेश्चन, हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन हे डिसाइडर आहेत की कट ऑफ किती जाईल. ओके, सो हे 35 क्वेश्चन तर इथेच मायनस होतात आपले, म्हणजे 35 क्वेश्चन. बाकीचे तर थोडेसे मी म्हणेन इन्व्हायरमेंट ठीक होता. जॉग्राफीचे काही क्वेश्चन कठीण होते. ओके, करंटचे काही क्वेश्चन काय होते, थोडे मायनर चेंजेस होते. सो हे अशामुळे हा पेपर काय बनतो, डिफिकल्ट बनतो. मी पोल टाकला होता की पेपर कसा झाला होता, तर सर्व मुलांचं बघा 62, म्हणजे हे काय वेडे आहेत का. माझा चॅनल छोटा आहे, 144 आहे, पण जे काही मुलं आहेत ते अभ्यास करणारीच आहेत तिथे. ओके, सो एक 62% मुलांचं म्हणणं आहे की पेपर एक भातावरून आपण शीतावरून भाताची परीक्षा करतो तसं एक आहे. तर इथे 62% मुलांचं पेपर काय म्हणणं आहे की कठीण. मी जर 2024 आणि 2025चा पेपर बघितला तर मुलांचं म्हणणं होतं की मध्यम स्वरूपाचा पेपर आहे. ओके, पण हा मध्यम स्वरूपाचा पेपर नाही, हा कसा आहे, टफ पेपर आहे. ओके, सो कट ऑफ साठी काय महत्वाचं आहे, तर वॅकन्सी किती आहेत, वॅकन्सी किती आहेत.
ओके, किती कॅन्डिडेट बसले होते? एक जवळपास आकडा आलेला आहे, 1.5 लाख मुलं बसली होती, 1,43,000 आय थिंक. वॅकन्सी किती आहेत? तर सध्या तरी 87 आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून 300 जागा काय होऊ शकतात, वाढवू शकतात. ओके, मागणी पत्र आयोगाकडे गेलेलं आहे. सो नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा जागा जास्त आहेत आणि पेपर पण कसा आहे, टप आहे. ह्या सर्व गोष्टी घेऊनच मी काय करतोय, आजचा कट ऑफ प्रेडिक्ट करतोय. सो जागा नक्कीच वाढणार 100%. ओके, हा, तर पुढे जाऊया आपण. हे काही माझ्यामध्ये सॅम्पल घेतलेत मी टेलिग्रामवरून. तर जे काल बघा, कालचा पोल आहे. तर ह्याच्यामध्ये मुलांनी मार्क टाकलेत. आता काही ह्याच्यामध्ये ट्रू असतात, काही म्हणतात प्रामाणिक पण टाकतात, काही तर आपले टाइमपास म्हणून पण इथे असतात बघा इथे. सो आपल्याला जे महत्वाचं ते हे मुलं महत्वाची नाही आहेत. ओके, आपल्या जो मध्ये आहे ना, हा 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 पोर्शन आपल्या महत्वाचा आहे, हा भाग महत्वाचा आहे. इकडे पण नाही, कारण की हे नंतरचे जे कॅटेगरी वाईज जाऊ शकतो. पण हा जो मधला जो आहे ना, ह्याच्यामध्ये कट ऑफ डिसाईड होत असतो, लक्षात ठेवायचं. इकडे नाही, इतर मार्क घेणारे असतात, रेअर मुलं असू शकतात. 110 प्लस केले ते मुलं पण काय आहेत, ज्यांनी अटेम्प्ट केलेला पण नसेल आणि ज्यांचा स्कोर एकदम कमी आला असेल, अशा मुलांनी काय केलेलं आहे, तो रागाच्या भरात काय केलेलं आहे, 110 प्लस करून टाकलेलं आहे. अजून एक पोल होता आपल्याकडे, 80 पेक्षा कमी आणि 121 पेक्षा पर्यंत, तर इथे रागाने केलेला आहे. सो हा पोर्शन महत्वाचा आहे. इथे कट ऑफ असण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. सो बघितलं असेल तुम्ही, 100, 103 इथे तुम्हाला जास्त दिसत आहेत. ओके, इकडे कुठे जास्त दिसतात बघा, सेम 100, 96 ते 100, म्हणजे 100 ते 110 मध्ये मुलांचा स्कोर काय आहे, जास्त आहे, 476 वगैरे. सो हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला, आपण डायरेक्टच काय करूया, कट ऑफ प्रेडिक्ट करूया. काही क्वेश्चन चेंज होणार, त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी काय करतो, बनवतो. ओके, लवकरच बनवतो आणि तुम्हाला ते सांगतो की 4-5 क्वेश्चन मध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो, हरकती घेऊ शकतो विथ सोर्स. मी तो व्हिडिओ पण लवकरच काय करतो, टाकतो. तर गेल्या वर्षीचा कट ऑफ 100-150 जागा होता, आय थिंक सो. किती लागला होता, 116चा होता. जागा होत्या फक्त किती, जागा होत्या आय थिंक 150. ह्यावेळी 300 प्लस जागा असणार आहेत. पेपर पण टप आहे आणि जागा सुद्धा जास्त आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी विचारात करून आपण कट ऑफ काय करतो, मी डिसाईड करतोय. याच्यामध्ये काही मुलांना प्रॉब्लेम पण असू शकतो, काही याच्यामध्ये म्हणतील की एवढं जास्त का, एवढं कमी का. ओके, तुम्हाला जे समजायचं समजा, पण मागच्या मी 2-3 वर्षाचा मी जो काय अनुभव केलाय त्याचा आधार घेऊन मी आजचा कट ऑफ काय करतोय, डिसाईड करतोय. कारण का सांगतो तुम्हाला माहिती असेल, कंबाईन बीचा कट ऑफ मागच्या 2024चा 62.50 होता आणि आताचा जो 2025चा आहे तो किती आहे होता, जो 51 पॉईंट. म्हणजे किती मार्काची बघा, 11 मार्काची घसरण झाली होती. पेपर पण एवढा काही टफ निघाला नव्हता, तरीही 51 मार्काची काय होतं, 10 मार्कांनी कमी आला होता. आणि हे जर तुम्ही 2 गुणिले केलं असतं तर 22 मार्कांनी कट ऑफ काय आला असता, जर राज्यसेवेला असतं तर 22 मार्कांनी कट ऑफ खाली असतं. तर ह्या सर्वांचा विचार करून मी आजचा कट ऑफ डिसाईड करतोय. तर तुम्ही बघा. ओके, तर ओपन साठी हा कट ऑफ असणार आहे 96 प्लस मायनस 2. ओके, थोडासा विश्वास ठेवा, 96 प्लस मायनस 2 आणि मुलींचा 92 प्लस मायनस 2. ओबीसी सेम राहील, काही बदल होणार नाही, 96 प्लस मायनस 2, 92 प्लस मायनस 2. ईडब्ल्यूएस थोडा कमी लागेल, 90 प्लस मायनस 2, 85 प्लस मायनस 2. एससीबीसी सेम राहील, 96 प्लस मायनस 2, 92 प्लस मायनस 2. एससी 88, 83 प्लस मायनस 2 आणि एसटी 85, 80 प्लस मायनस 2. ह्याच्यामध्ये थोडं कमी होऊ शकतो, 83 पण म्हणू शकता. सो हा माझे काय आहे, प्रेडिक्शन आहे, सर्व गोष्टींचा अभ्यास करून. ओके, ज्या मुलांचा स्कोर 90 पेक्षा जास्त आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास चालू करा. ओके, 90चा. ओके, आणि ज्या मुलं कॅटेगरीमध्ये, ज्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या मुलांचा स्कोर एससी एसटी मध्ये ज्या मुलांचा स्कोर 85 प्लस आहे त्या मुलांनी काय करा, मेन्सचा अभ्यास चालू करा. त्याच्या अगोदर 14 तारखेची येणारी कंबाईन सुद्धा सेक्युअर करून ठेवा. ओके, जर तुम्ही डाऊटफुल असाल, तुम्ही जर 90 आणि 100च्या मध्ये फसला असाल, 100 प्लस असेल त्यांना तर अभ्यास करायचाच आहे, डोळे झाकून अभ्यास करायचा आहे. पण 90 आणि 100 मध्ये अडकला असाल तर तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, कंबाईन बी सेक्युअर करून ठेवा. ह्या 14 दिवस नाही अभ्यास केला तरी चालेल, तुमच्याकडे 4 महिने आहेत मेन्ससाठी. ओके, कंबाईन मेन्स सेक्युअर करून ठेवा. तोपर्यंत चित्र म्हणतात ना, क्लिअर होऊन जाईल, कट ऑफ काय लागू शकतो. ओके, सो ज्या मुलांचा स्कोर 90 इन बिटवीन 100 आहे अशा मुलांनी कंबाईन फोकस करा. 14 जून सेक्युअर करण्याचा प्रयत्न करा. नंतर राज्यसेवा मेन्स अभ्यास सुरू करा. तोपर्यंत पिक्चर क्लिअर होईल. आणि ज्या मुलांचा स्कोर 100 प्लस आहे त्यांनी राज्यसेवा मेन्सला आजपासूनच काय करा, सुरुवात करा. कट ऑफ 100च्या वरती जाणार नाहीये. ओके, सो आणि जमलं तर कंबाईन बी सुद्धा काय करा, जमलं तर म्हणण्यापेक्षा करूनच ठेवा, कंबाईन बी सुद्धा काय करून ठेवा, सेक्युअर करून ठेवा. आय होप तुम्हाला आयडिया आली असेल कट ऑफची. कट ऑफ ह्या रेंजमध्ये राहणार आहे, राहू शकतो. मे बी हा कट ऑफ माझा अंदाज चुकू शकतो, पण इन बिटवीन लक्षात ठेवा ही रेंज राहू शकते. ओके, 20 ते 20 मार्कांनी कट ऑफ काय येऊ शकतो, खाली येऊ शकतो. किती मार्कांनी? 20. ओके, थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.